कृषी कार्यालयावर शेतकऱ्यांनी सागर दुधाणे यांच्या नेतृत्वात मोर्चा आणलेला आहे। सर कसा आहे विषय कंप्लीट ओके तहसीलदार अध्यक्ष अध्यक्षांना सांगितलं सचिवाच्या कार्यालयात आहे येणे तिथला डिस्पॅच चूक तर यायची पहिली तिथं आहे येणे घ्या लोक पाहिजे वेगळ्या तहसीलदाराला घेऊन पाहिजे अध्यक्ष ते आहे मग अध्यक्षांना सांगितलं सचिवाच्या कार्यालयात आहे तुम्ही घेतले बरोबर आहे शिक्के दिले प्रेमाने हे कौन उडत अरे पैसे कोण एक काम करा तुमच्या ज्या काही एकट्या घंटा असेल तर द्या ते मोकळ्या करा विषय खतम करा अर्ज तुमच्याच जवळ ठेवा पैसे तुम्ही द्या बघ 11,000 जे पीक विमा तक्रार रद्द झालेले आहेत त्याच्यापैकी 395 लोकांनी लेखी अर्ज माननीय तहसीलदार तथा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे 13 मेला दिले होते। आज 73 दिवस होऊनही त्याच्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने आम्ही काही शेतकऱ्यासहित इथे उपस्थित होतो। 73 दिवसात काहीच कार्यवाही न करता तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ते परस्पर कागदपत्र आपल्या टेबल खाली ठेवले, त्याच्यावर काहीच कार्यवाही केली नाही। परंतु जसा शेतकऱ्यांचा रोष वाढायला लागला मग त्या कागदपत्रांची शोधाशोध करून ते कागदपत्र वर काढले आणि येत्या मीटिंगमध्ये येत्या 1 ऑगस्टला तालुका पीक विमा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत ते अर्ज पटलावर घेण्यासंबंधी त्यांनी शब्द दिला। म्हणून आम्ही सर्व शेतकरी आज आपला इथं जे दिवसभराचा ठिया आहे हा समाप्त करत आहोत। येत्या 1 ऑगस्टला इथलं सगळं झालं आणि त्याचं आम्हाला प्रोसिडिंग मिळालं की पुन्हा याच पद्धतीनं जिल्हा कृषी अधीक्षकाच्या कार्यालयात सुद्धा आम्ही 13 मेलाच अर्ज पाठवलेले आहेत। त्या अर्जाचा फॉलोअप घेण्यासाठी या 392 शेतकऱ्यांना घेऊन आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकाच्या कार्यालयात 9 ऑगस्टला किंवा त्याच्या 1 दिवस अगोदर किंवा 1 दिवस नंतर जिल्हा कृषी अधीक्षकाच्या कार्यालयात सुद्धा अशाच पद्धतीनं ठिया मांडून आपला प्रश्न सोडून घेऊ आणि कोणताही शेतकरी अर्ज केलेला शेतकरी पीक विम्याच्या मागच्या वर्षीच्या पीक विम्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। शेतकरी एकता जिंदाबाद। मी सुनील मोहोड, अमृत न्यूज चॅनल नागपूर। धन्यवाद।